हरित धाराशिव अभियानाच्या माध्यमातून देवकुरळी गावात कृषी विभाग व ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हरित भारत अभियानाच्या संकल्पनेतून हरित धाराशिव अभियानाच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात 15 लाख वृक्ष लागवड करून गिनीज बुकात नाव नोंद करण्यासाठी याचाच एक भाग म्हणून मौजे देवकुरळी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे वृक्ष लागवड करण्यात आली आहे। या प्रसंगी गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व ग्रामस्थ, कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा विद्यार्थी आणि शिक्षक आदींचे सहकार्य लाभले आहे आणि हरित धाराशिव अभियानांतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे। यावेळी आपल्या भाषणातून सहाय्यक कृषी अधिकारी आलमाले यांनी झाडांबद्दल माहिती सांगितली। ग्रामविकास अधिकारी यांनी वृक्ष लागवडीबरोबरच झाडांचे संगोपन करणे ही तितकेच गरजेचे असल्याचे सांगितले। यावेळी ग्रामपंचायत अधिकारी वैभव ताटे, सहाय्यक कृषी अधिकारी नवनाथ आलमाले, ग्राम महसूल अधिकारी प्रगती पवार, गावचे सरपंच हनुमंत जाधव, माजी सरपंच चंद्रकांत जाधव, ग्रामपंचायत सदस्य कुमार जाधव, बाळू जाधव, शिवाजी गवळी, पिंटू जाधव, माजी उपसरपंच देवीदास नवगिरे, किरण ताकमोगे, उमेश गायकवाड, सुनंदा मस्के, गोवर्धन भोसले, त्रिमूर्ती नवगिरे, कृषी मित्र किरण जाधव आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे आमच्या लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनलचे धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा प्रतिनिधी सूरज थोरात यांनी।